88,000 ऋषी मुनींनी प्रश्न विचारला. आता भस्म महात्म्य सांगा आम्हाला. भस्म पुरुषांनाही लावता येतं, बायकांना सुद्धा भस्म लावता येतं. एक प्रश्न विचारू, भस्म कोणत्या 3 बोटांनी लावावं सांगा. हे 3 बोट नाहीयेत, चुकीचे आहेत. भस्म लावत असताना हे 3 बोट सांगितले. या 3 बोटांनी भस्म असं घ्यावं, भस्म आपल्या कपाळी लावावं आणि शक्यतो भस्म त्रिपुंडी भस्म लावावं. 3 बोट असे छान लागले पाहिजे. भस्म लावल्यानंतर पाप दूर होत असतं. भस्म लावल्यानंतर तुमच्या जवळ भूत प्रेत पिशाच हे येत सुद्धा नाहीत. एखादा पापी जरी असेल, तुम्ही भस्म लावलं, एखाद्या पापीने तुम्हाला स्पर्श जरी केला तरी सुद्धा त्या माणसाचं पाप भस्म होत असतं. भस्म शक्यतो भस्म किती ठिकाणी लावावं तर 16 ठिकाणी भस्म लावावं. शिव महापुराण काय सांगताय का? 16 ठिकाणं कोणतेत मोजा. कपाळी भस्म लावावं, दोन्ही दंडाला भस्म लावा, दोन्ही कोपऱ्यांना भस्म लावावं, मनगटाला भस्म लावावं, बरगड्याला भस्म लावावं, पाठीला भस्म लावावं, छातीला भस्म लावावं, गळ्याला भस्म, पायाला भस्म, खांद्याला भस्म, दोन्ही खांदे. तुम्ही जर हे मोजले ना तर 16 आकडा येतो पहा. 16. जिथे जिथे आपला घाम मुरतो त्या त्या कोपऱ्यावरती तुम्ही असं भस्म जरा लावलं तर तुम्हाला सांधिवात होत नाही. ज्या ज्या व्यक्तीला जिथं घाम मुरला की सांधिवात होत असतो पहा, त्याच्यासाठी जिथं हे असे कोपऱ्या ठिकाणी असं छान भस्म लावायचं. तसं पाहिले गेलं तर सगळ्या अंगालाच भस्म लावावं. तुम्ही केदारनाथला जर गेले तर काही साधू संत तुम्हाला असं भस्म्यानं भरून दिसतील. ते का वेडे काय, त्यांना का वेळ नाही काय? खऱ्या अर्थानं सगळे साधू संत आपल्या पूर्ण अंगाला भस्माला पांढरे धोट दिसतात. भस्माचं महात्म्य फार आहे. आणि भस्म म्हणत असताना हा मंत्र म्हणावा. त्रयायुखंजमदग्ने हे कस्य पश्य त्रयायुखम जद्देवे खुत्र्यायुखं तन्नो अस्तु त्रयायुखम. तुम्ही म्हणताल महाराज हा आम्हाला नाही येत, आम्ही काय करावं? सोपं सांगितलंय पहा. पुरुषांनी ओम नमः शिवाय, 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 ओम. आणि स्त्रियांनी श्री शिवाय नमस्तुभ्यम. हा, श्री शिवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मग भस्म लावल्यानंतर एखादा भक्त उद्धरून गेला, काही कथा आहे का? पुरावा काय? पुरावा बघा. पार्वती महिला मंडळ फार चिकित्सक असतात बरं का. पार्वती म्हणते महादेवाला, आणि खरंच आहे, बायका चिकित्सक असतात, व्यवस्थित म्हणून संसार होतो पूर्ण. एखादी वस्तू जर तुम्ही घ्यायला गेलात तर तुम्ही बरं भाजीवाल्याला तरी सोडतात का तुम्ही? हा, भाजीदारावर एवढ्या असतात का महाग? जरा कमी करा ना जरा. 10 रुपये पावशेर म्हणजे इतकं. आता 10 रुपये पावशेर एवढं जास्त महाग आहे काय? ते 10 रुपये म्हणजे. महिला मंडळ फार चिकित्सक आहे. आणि खरंच आहे, तुम्ही चिकित्सक आहे म्हणून संसार पूर्ण होतोय. घरामध्ये लक्ष्मी जर चांगली असेल तर मात्र नारायणाला चिंताच नाही पहा. त्यासाठी लक्ष्मी चांगली असावी लागते. बाईची बुद्धी चिकित्सक असते. आणि स्वभावामधले काही दोष सांगितले तुमच्या, सांगू का? नको, जाऊ दे. आपलं पाहू, आपलं जाऊ दे. आता कशाला सांगत बसायचे? नाही तर तुम्ही जर मला संमती दिली तर मी 10 वाजेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही. माझी गॅरंटी आहे ती. सांगा काय सांगा. उद्या येणारच नाहीत. उद्या एवढ्या सुद्धा अर्ध्या तर कमी होतील. बॉ बिघडल्या, कुठून धरून आणला काय माहिती. शिवाय दिल्याशिवाय राहणार नाहीत लोक. त्यापेक्षा आपलं बरं आहे, जे आहे ते बरं आहे. आपलं वेळ आल्यानंतर सांगेल तुम्हाला. मस्त आहे, छान. भस्म लावा. ओम नमः शिवाय पुरुषांनी म्हणावं. श्री शिवाय नमस्तुभ्यम महिलांनी म्हणावं. श्री शिवाय मंत्रच आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम मुखम व्यारतीये सदा तन्मुखम पावनम तीर्थम सर्व पाप विनाशनम. हा शिवपुराणातला मंत्र आहे. मग भस्म लावल्यानंतर कोण उद्धरून गेलं? ऐका आता कथा. एक वामदेव नावाचा भक्त होता. तो वामदेव भक्त फार पापी होता. त्यांनी नाना प्रकारचे पाप केलेले होते. पण फक्त मात्र तो सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर फक्त भस्म लावायचं. भस्म लावायचं.
आणि त्यामुळे काय झालं माहिती का, तो भस्म लावल्यामुळे एक दिवस त्याला मरण आलं. बरं, ते भस्म लावल्यामुळं यमदूतांना स्पर्श नाही करता आला देहाला, भस्म होता ना त्यामुळे. मग शिवदूत आले, शिवदूतांनी उचललं वामदेवाला. पण काय प्रसंग झाला की त्याच वेळेस वामदेव जिथं पडलेले होते ना, एक कुत्र कुंडामध्ये जाऊन बसलं आणि ते कुत्र येऊन प्रेतावर येऊन बसलं वामदेवाच्या, म्हणून त्याला जास्तच गती मिळाली वामदेवाला. भस्माचा महात्मा, भस्म महात्म्य फार 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 सुंदर सांगितले.